तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता यावर चिंतन करीत आहोत. श्रीरामकृष्ण वचनामृताचा 22वा अध्याय बनवतो. मार्ग 2 आहेत. म्हणजे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे त्यासाठी आपल्याला मार्गाची गरज असते आणि ते मार्ग जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. जसं म्हणतो काही मार्ग आहे, एक्सप्रेसवे आहे, सुपर एक्सप्रेसवे आहे, महामार्ग आहे, आता समृद्धी महामार्ग आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आणि आपल्याला प्रत्येक मार्गाचा जसं आपल्याला महामार्गावर पोचायचं आहे त्याच्या आधी आपल्याला छोटा मार्ग लागतो. आपण आपल्या घरातून निघतो बाहेर, तोही रस्ताच असतो. असं करता 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 आपण मग शेवटी महामार्गाला लागतो. मग आपल्या जिथे पोचायचं आहे तिथे पोचतो. जसं नदी असते ना, नदी छोटे छोट्या प्रवाह जे असतात पाण्याचे ते त्यापेक्षा मोठ्या प्रवाहाला जाऊन मिळतात. त्याच्या आणखी मोठं होता 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 मग मोठी नदीला जाऊन मिळतात. मग ती मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते. तसंच पण त्याचे इतके मुख्य 2 आहेत. कारण आपल्याला 2 गोष्टी आपल्याकडे प्रकर्षाने उपलब्ध आहे. एक म्हणजे भावना आणि दुसरं म्हणजे विचार. आपण विचार करू शकतो आणि प्रत्येकाला ते उपलब्ध आहे. दुसरं म्हणजे विचारशक्ती. प्रत्येक मनुष्य विचार करू शकतो. आणि हे 2 मार्ग आहेत. म्हणजे या 2चा उपयोग करून आपण समोर जाऊ शकतो, वाटचाल करू शकतो. आणि मग पुढे अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या. अवसान म्हणजे कल्मिनेशन. कुठेतरी जाऊन आपला प्रवास संपतो. भूतविषयाच्च अनुभव अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या. ही ब्रह्मविद्या आहे. ही अनुभव घेत 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 एकेका गोष्टीचा पुढे पुढे जातो आपण आणि शेवटी आपण त्या ध्येयाशी एकरूप होऊन जातो. प्रवास संपतो आपला. तर दोन्ही मार्ग उपलब्ध आहे. आता याच्यातलं आपण बघितलं आहे की अभ्यासयोग वगैरे काही मार्ग खूप फास्ट असतात. जसं आता आपण म्हणतो समृद्धी महामार्ग आहे, खूप फास्ट आहे. पूर्वी वेळ लागायचा त्याच्यापेक्षा अर्धा वेळ लागतो. सगळेच वेळ आपले अर्धे झाले. आता 10 तास लागायचे, आता 5 तास लागतात. याचं कारण काय? ते मार्गातले जे अडचणी होत्या, वेडीवाकडी वळणं होती आणि त्यामुळे अंतर जास्ती व्हायचं, वाहनाची गती कमी व्हायची. ते सगळ्यांचा विचार करून हळूहळू त्याला सुरळीत केलं. तर जसं विमान आहे, अंतर तेवढंच असतं. तुम्हाला इथून दिल्लीला जायचं आहे, अंतर तेवढंच आहे, अंतर कमी जास्त होत नाही. पण विमान फार कमी वेळात जाऊन पोचतं. याचं कारण काय? कारण ते रस्त्यावरचे जे अडथळे असतात ते काही नसतात. जसं ट्रेन आहे, ट्रेनला सगळं सुरळीत असतं, ते ट्रॅक करून चालते. प्रत्येक त्याला मॉनिटर करायला प्रत्येक ठिकाणी सगळी यंत्रणा असते. हा सगळा फरक पडत जातो. पण प्रत्येकाचीच गरज असते. असं नाही की हे चांगलं आहे ते फक्त एवढंच नाही. विमानाने प्रवास करणे विमानाने करतील, रस्त्याने करतील, ट्रेननी करतील. सगळ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून त्याला म्हणतात उपलब्ध सगळंच आहे,
तुम्हाला काय सोयीचं वाटतं किंवा आपण जास्ती म्हणायचं मला काय परवडतं, हे परवडणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते कर्मावर अवलंबून असतं, तुमच्या संस्कारांवर अवलंबून असतं. आणि फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही पोचणं. म्हणून याला म्हणा भक्तीचा मार्ग, अनुरागाचा मार्ग, प्रेमाचा मार्ग हा सगळ्यात जास्ती उपलब्ध आहे. मला फारच कमी लोकांना विचार करता येतो. योग्य तो विचार करणं फार कमी लोकांना जमतं, ते कठीण आहे ते. म्हणजे आपला मेंदू जो आहे हा कमी काम करतो आणि भावना ह्या जास्ती काम करतात आणि तो थोडा कमी खडतर आहे. गीतेच्या 12व्या अध्यायात हाच प्रश्न आहे. अर्जुनाने हेच विचारलं आहे. तर देवाने सांगितलं आहे की ते क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. क्लेश अधिकतर आहे ते. आता क्लेश म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कोणाला क्लेश घ्यायचे नसतात. अधिकतर तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. तुमचं चेतसा म्हणजे मन, जे निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये जर तुमचं मन आसक्त असेल तर त्याच्यामध्ये क्लेश अधिकतर आहे. सगळ्यांनाच क्लेश नाही आहे, पण बहुतेक लोकांना क्लेश आहे. त्याला क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गती दुःखम देहवद्भी अवाप्यते. त्याचं कारण पण दिलं आहे त्याच्यामध्ये. असं का, तेच आपण वचनामध्ये बघतोय. असं का, कारण देहवद्भी, आपण सगळे देहवद्भी आहोत. म्हणजे शरीरावर आपलं मन आहे आणि आपण शरीर म्हणजे आपण आहोत. आपलं अस्तित्व जे आहे हे शरीरामध्ये बंदिस्त झालेलं आहे. आणि शरीरामध्ये बंदिस्त झाल्यामुळे आपण अशरीरी आहोत हे विचार करणं फार कठीण आहे. आपल्याला शरीरच नाही आहे, हे सगळं ब्रह्ममय आहे. किंवा आणखी आता तो याचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे, तो इतका नाही. म्हणजे दृश्यच नावाची गोष्ट नाही, सगळं दृश्य आहे की नाही. या जगामध्ये फक्त दृश्य आहे. दृश्याचा अर्थ काय, स्वामींचा देखावा म्हटलं आहे. हा सगळा देखावा आहे. हा देखावा म्हणजे काय, आपण देखावा करतो घरी, उत्सवात करतो. आता गणपती आलेत तिथे काय असतो, देखावा असतो. त्याला देखावाच म्हणतो आपण. गणपतीचा देखावा, घरी महालक्ष्मी बसतात किंवा गणपती बसतात किंवा विविध प्रसंगी आपण देखावे तयार करतो. आणि काही चालणाऱ्या हालचाल करणाऱ्या गोष्टी असतात. पूर्वीच्या काळी फार असायच्या, अजूनही आहेत त्या, पण पूर्वीच्या काळी फार असायच्या. आता बरेचसे माध्यमं तयार झालेली आहेत, सगळे देखावे आहेत. ते देखाव्याचा अर्थ काय, फक्त दाखवण्यासाठी येते, तेवढ्यापुरती आहे त्याचा अर्थ. तेवढ्यापुरती सगळं तयार झालं, एकदा ते आटोपलं की सगळं त्याची आवरासावर होते, ते तिथून हलवलं जातं. कोणत्या पण ते समारंभामध्ये किंवा सामाजिक समारंभामध्ये, कौटुंबिक समारंभामध्ये बरेचसे देखावे केले जातात, जर लग्न वगैरे. परंतु ते काय असतात, ते एकदा आटोपलं की सगळं तिथून हलवलं जातं. म्हणजे ते देखावे असतात, बघितण्यासाठी फक्त देखावा. स्वामींनी हा शब्द बरेचदा वापरला आहे, देखावा. हा देखावाचा तात्विक शब्द आहे दृश्य. आपलं दृश्य आहे, किती छान दृश्य आहे. संध्याकाळी आकाशात सूर्य डुबतो की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे रंगांची उधळण होते आकाशामध्ये. वेगवेगळे रंग, जसं जसं सूर्य खाली जातो तसं आकाशामध्ये रंगांची उधळण होते. वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुम्हाला दिसायला लागतात. त्याला दृश्य म्हणतो आपण. दिसणं, दृश्य हा शब्द आहे की नाही. दृक म्हणजे बघणारा, द्रष्टा म्हणजे बघणारा. दृक म्हणजे दृश्य. दृश्य हे जे त्याला त्रिपुटी म्हणतात. म्हणजे तुम्हाला दिसतंय सगळं. जसं आकाशामध्ये पावसाळ्याच्या तिथे सुरुवातीला किंवा मध्ये ते आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं की नाही, त्याला आपण इंद्रधनुष्य म्हणतो. तिथे इंद्रही नसतो, धनुष्यही नसतं. तर रेनबो म्हणतो. रेन म्हणजे पाऊस, पावसामध्ये दिसणारं ते बो म्हणजे धनुष्य आहे. पण ते काय असतं का, धनुष्य असतं का, नाही, त्याला धनुष्याचा आकार असतो. आता ते साधं धनुष्य नाही आहे, तेवढं मोठं इंद्राचं म्हणून आपण मराठीमध्ये त्याला इंद्रधनुष्य म्हणतो. कारण इंद्र ही वरुण देवता आहे, कल्पना आहे ती की नाही. आपल्याला छान दिसतं की ते.
परंतु तो देखावा आहे. पण देखावा शब्द पुष्कळदा उपयोग केला होता स्वामींनी. फापट पसारा वगैरे बरेच शब्द आहे. कमीत कमी 15-20 तरी शब्द इथल्या इथे स्वामींनी दिले आहे. ते फापट पसारा, तुष्या, तुच्छता असं बरंच दिलं आहे. याचा अर्थ काय? ते आहे, दिसतात आहे, त्याची किंमत तेवढीच आहे. देखावा आहे. जसं तुम्ही पावसाळ्यामध्ये समुद्राच्या काठी गेले, जाता येत नाही, तिथे थांबवतात तुम्हाला, कारण ते धोका असतो तिथे. ते पाऊस, ते समुद्राच्या लाटा तुम्हाला आत ओढून नेतात, म्हणून तिथे सुरक्षा ठेवलेली असते. लोक उत्साहात जातात, मरतात तिथे. म्हणून तसं होऊ नये, अपघात होऊ नये, दुर्घटना होऊ नये म्हणून तिथे सुरक्षेची व्यवस्था असते. तिथे ते काहीतरी बघायला मजा वाटते, तिथे लोक जातात की नाही. पण तिथे स्वतःला सांभाळून बघायचं असतं. ते स्वतःला इजा न होता, स्वतःचं नुकसान न होता तिथून बघायचं असतं. तुम्हाला बघा, काही हरकत नाही. पावसाळ्यामध्ये धबधबे वाहतात, लोक, पोरं जातात, छान दिसतं, ते मजा असते तिथे. परंतु सगळा तो देखावा असतो. देखावा म्हणजे तुम्ही देखावा म्हणूनच बघा. आणि देखावा म्हणजे ते प्रसंगोपात ते उभं राहतं आणि नंतर ते नाहीसं होतं. जसं मी आपण याचं उदाहरण देतो, रेनबोचं उदाहरण देतो. इंद्रधनुष्य सुंदर दिसतं, सप्तरंगी असतं, परंतु आपल्याला माहीत असतं की बघा, मजा करा, आनंद करा, किती सुंदर दृश्य आहे. पण दृश्य आहे ते नाहीसं होणार आहे. मृगजळ असतं, दिसतं तुम्हाला, पाण्याचे प्रवाह दिसतात, पाण्याच्या लाटा दिसतात, त्याच्या काठचे जसं झाडांचे प्रतिबिंब दिसतात का, उलटे प्रतिबिंब दिसतात, सगळं अगदी तंतोतंत फिनॉमिना येतो. परंतु ते फक्त दृश्य आहे. तर विचारशक्ती म्हणजे त्या विचारशक्ती तुम्हाला कळू शकतो. पण ते किती तुम्हाला विचारांची सूक्ष्मता किती लागेल कल्पना करा. तुम्हाला किती महिनोन महिने तुम्हाला त्याच्यात चिंतन, म्हणते मला नाही ऋषींना ब्रह्मज्ञान झालं, त्यासाठी किती परिश्रम करत असत, असं याच्यामध्ये आहे, आपल्या वचनामृतामध्ये आहे. दिवसेंदिवस ते ध्यान करत असत. गुहेमध्ये जाऊन, एकांतात जाऊन शब्द, स्पर्श, रूप, रस या सगळ्यापासून स्वतःला वेगळं ठेवत असत की नाही. सकाळी जात असत, पहाटे दिवसभर ध्यान धारणा करत असत, संध्याकाळी आश्रमात परतत असत, कंदमुळं खात असत. असं वर्षानुवर्ष चालत असे. तेव्हा कुठे त्यांना हा जो बोध आहे, अहमबोध आहे, मी आहे, तिथे त्यांना ब्रह्मबोध होत असे. मला हा बोध आहे की मी आहे, अगदी स्पष्ट बोध आहे. त्याला वाटतं हा बोध नाही आहे. तिथे म्हटलं आहे देहवद्भी, म्हणजे मी देह आहे की नाही. हा बोध जाऊन मी विश्व आहे की नाही. आता विश्वात्मक आहे देव, हा विश्वात्मक आहे, मी विश्वात्मक आहे, मी विश्वाशी एकरूप आहे. मी विश्व आणि मी वेगळं नाही आहे. हे विश्वची माझे घरं. जसं मी उपर्ण माझ्या अंगावर ओढून घेतलेलं आहे, तसंच हे विश्वाचं पांघरूण मी माझ्याभोवती ओढून घेतलेलं आहे. मी विश्वमय आहे, विश्वरूप आहे, विश्वात्मा आहे. तर ही जी जाणीव आहे ह्या ब्रह्म, ह्या देहबोधामध्ये तो ब्रह्मबोध होणं किती अद्भुत आहे, किती कठीण असेल आपण कल्पना करू शकतो. पण तो होऊ शकतो. तो झालेला आहे. 1000 लोक त्याच्यातून त्यांनी तो ब्रह्मबोध घेतला आहे. 1000 लोक आणखी पुढे घेणार आहेत. 1000 लोक आता शक्य होणार त्यांच्यासाठी. ही काही अशी न होणारी गोष्ट नाही आहे किंवा अशक्य गोष्ट नाही, की नुसतं काल्पनिक गोष्ट नाही आहे किंवा फक्त पुस्तकात वाचून पुस्तक बंद करण्याची गोष्ट नाही आहे. तर ते अनुभव अवसानत्वात भूतवस्तुविषयाच हे झालेली घडलेली बाब आहे, घडणारी बाब आहे. प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. अनुभव अवसानत्वात, इट कल्मिनेट्स इन दी एक्सपिरियन्स, डायरेक्ट एक्सपिरियन्स. प्रत्यक्ष अनुभव होतो, हे महत्त्वाचं आहे. हा विश्वास तुम्ही, आपण कशाला अध्ययन करतो, चिंतन करतो, ऐकतो कशाला, श्रवण कशाला करतो, कारण ती गोष्ट घडणारी आहे, होणारी आहे. आपण शिकतो कशाला, आपण शाळेत जातो, कॉलेजात जातो, कोणती विद्या शिकतो कशाला, कारण ती विद्या आपण व्यवहारात त्याचा उपयोग करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये अकाउंट म्हणा, राज्यशास्त्र म्हणा, किंवा तुमचं अर्थशास्त्र म्हणा, कोणतंही शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र म्हणा,
प्रत्येकाचा आपण व्यवहारात उपयोग करतो, शिकतो आणि त्याचा व्यवहारात त्याचा आपण वापर करतो. म्हणजे ती अनुभव अवसानत्वात, अनुभवामध्ये ती परिणत होते किंवा कल्मिनेट होते. हा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे. इथे ते सांगतात आपल्याला की हे प्रत्यक्ष तुम्ही अनुभवू शकता. भक्तीचा मार्ग सुद्धा तोच आहे, तो कमी हे आहे. म्हणून गीतेमध्ये ते म्हटलं आहे की तुम्हाला श्रद्धया परो योपेता ते मे युक्ततमो मताः. आणि ते युक्ततम आहे, परंतु माझ्या दृष्टीने ते बेटर आहे. मग काय विचार मार्ग काय बेटर नाही आहे की नाही. इथे आपण म्हटलेलं आहे त्यांनी की क्लेशोधिकतरस्तेषां, मी तिथे डिग्री आहे, अधिकतर आहे ना. तर तम माहिती आहे ना आपल्याला, अधिकतर क्लेशोधिकतर, त्याच्यामध्ये क्लेश अधिक आहेत. क्लेश कोणासाठी आहेत? ज्यांना तेवढं वापरता येत नाही, मेंदूवर ताण देता येत नाही. कोणाला देता येत नाही का असं नाही, सगळ्यांना देता येत नाही. सगळेजणच काही प्युअर सायन्सला जात नाही, आहे की नाही. दोन सायन्स विज्ञानाचे दोन भाग असतात, एक प्युअर आणि एक अप्लाइड. एक प्युअर असतो आणि एक अप्लाइड असतो. जसं प्युअर मॅथमॅटिक्स आहे आणि एक अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे की नाही. तर लोक काय जास्तीत जास्त अप्लाइडकडे जातात, आपल्याला माहिती आहे, आणि प्युअरकडे कमी जातात. प्युअरमध्ये संशोधन असतं, तेच महत्त्वाचं असतं. बुद्धीची कसोटी तिथेच लागत असते, पण तिथे पैसा कमी मिळतो असं लोकांना वाटतं, म्हणून लोक अप्लाइडकडे जातात, ज्याला आपण व्होकेशनल वगैरे म्हणतो की नाही. आणि आपल्याला आज पैशाचं फार महत्त्व आहे की नाही. पण खरं जे असतं तिथे ते असतं, बुद्धीचा तुमचा कस लागत असतो, तुमची विचारशक्ती जी जास्तीत जास्त ताणली जाते ते म्हणजे प्युअरमध्ये चालली जाते. म्हणजे वैज्ञानिक असतात की नाही, ते फिलॉसॉफी जणू काही असतात, ते म्हणजे त्याच्या सूक्ष्म तत्वाकडे जातात आणि तेच नंतर अप्लाइड होतं. कोणतेही सायन्सच असतं, आधी ते तात्विक स्तरावर असतं आणि मग व्यावहारिक स्तरावर येतं. आधी प्रयोग केले जातात, करता मग त्याचं बरंच मल्टिप्लिकेशन होतं. सगळ्याच बाबतीत असं होतं, सगळ्याच ज्ञानशाखांमध्ये तसंच होत असतं. इथे तसंच आहे. पण विचार करणं फार कठीण आहे, आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आणि ते मान्य करतो आहे आपण. मग दोन्ही, मग ज्यांना काही विचार करता येतो, हे दोन्हींचा संगम पाहिजे. स्वामी म्हणतात हृदय आणि मेंदू याचा संगम पाहिजे, दोघींचं महत्त्व आहे. असं नाही की आपलं एवढं हृदय पाहिजे आणि एवढं मेंदू पाहिजे. ज्ञानयुगात आहे. याचं कारण काय आहे? अनंत हे आहे, अनंत संभाव्यता आहे. हृदयाच्या विकासाची अनंत संभाव्यता आहे, तसंच विचारशक्तीची अनंत संभाव्यता आहे. आम्हाला एवढाच विचार करायचा आणि एवढंच भावना पाहिजे असं काही नाही आहे. ते दोन्ही तुम्ही इन्फिनिट ताना, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुमच्या पद्धत किती, पण हा भाग थोडा वेगळा आहे, पण संभाव्यता, पोटेन्शियलिटी दोन्ही याच्यामध्ये तितकीच आहे. म्हणून आम्हाला फक्त भक्तीच पाहिजे. आम्हाला ज्ञान आपल्या भाषेमध्ये आम्ही फक्त ज्ञानमार्गाचा अवलंबन करून भक्ती भारी मार्ग म्हणतो. तो ज्ञानमार्ग भक्तीविरहित तो ज्ञानमार्ग नसतो आणि नाही, भक्तीमध्ये विवेक नसतो तो भक्तिमार्ग पण नाही आहे, म्हणजे सवंग भक्ती म्हटलं आहे. असो, इथे जे आहेत आपल्या याच्यामध्ये की का कठीण आहे हे सांगितलं आहे. अव्यक्त असक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवद्भी अवाप्यते. देहवद्भी, देहधारी माणसाला किती गंमत आहे बघा, फार मस्त आहे की नाही. जन्मभरापासून जन्मल्यापासून आपल्याला कोणी सांगितलं नाही की तो देह नाही आहे, तो आत्मा आहे, ब्रह्म आहे की नाही. का सांगितलं नाही हा भाग वेगळा आहे. आपण त्याला उत्तर नाही आहे, त्याला कोणतेही उत्तर दिलं जाऊ शकत नाही. म्हणून स्वामी म्हटलं बेस्ट ॲन्सर इज माया, आहे की नाही. असं का? आपल्याला सगळ्यांना उत्तम गोष्टी पाहिजे असतात, बेस्ट पाहिजे असतं, बेस्ट क्वालिटी पाहिजे असतात. आपण विचारतो ते आणखी काही चांगलं आहे का? हो, आणखी काही चांगलं आहे का? आणखी काय चांगलं म्हणतो, आहे की नाही. पण इथे असं का होतं, आपल्याला बेस्ट का? आपण वाय डोंट यू एस्पायर फॉर द बेस्ट? उत्तर काय? काही उत्तर नाही त्याला, शास्त्राने उत्तर दिलं नाही. मग त्याला म्हटलं, त्याला एक उत्तर दिलं, बेस्ट ॲन्सर आपल्या वेदांताने दिलेलं आहे, म्हणजे माया, की नाही. याच्यापेक्षा चांगला ॲन्सर कोणता असू शकत नाही की नाही. माणसाला उत्तम पाहिजे, मग तो उत्तमसाठी जात का नाही.
तो अगदी निकृष्ट का घेतो? याला काय उत्तर आहे? याला काही उत्तर नाही आहे. याला काही उत्तर नाही. म्हणून ते म्हटलं की ते मध्ये तेच म्हटलं आहे ते की माया मेतात तरंती ते ती माया जी आहे गुणमयी मम माया दुरत्यया. त्याचं माझी माया दुरत्यया आहे, म्हणजे अनुलंघनीय आहे. मायेचा स्वीकार केला आहे. हा भ्रम आहे. माया म्हणजे अध्यास, म्हणजे भ्रम. आपल्याला जग दृश्य का दिसतं, ब्रह्म का दिसत नाही? फक्त दृश्य आहे, पण हे दृश्य ब्रह्म आहे. हे आपण जे पाहतो तसं नाही. याचा अर्थ आपल्या भाषेमध्ये आपण भेद बघतो. एक वस्तू दुसऱ्यापासून वेगळी आहे. हे ब पासून वेगळं आहे, ब क पासून वेगळं आहे. तसं नाही आहे. ते सगळे एकरूपत आहे. त्याच्यामध्ये हे म्हटलं आहे की सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थ मचलम. सुंदर वर्णन केलं आहे. ब्रह्माचं वर्णन फार छान केलं आहे. नाही ये तुम अक्षर निर्देशम. अक्षरम आहे. अक्षर म्हणजे जे कमी होत नाही, क्षय होत नाही, क्षर होत नाही, नाहीच होत नाही. अक्षर अनिर्देश आहे. हे आहे सांगता येत नाही आहे की नाही. ज्याचा निर्देश केला जातो नाहीच होत. आपल्याकडे ते बोट दाखवणे म्हणायचं. बोट दाखवलं की ते फळाला फुलांना असं बोट नाही दाखवायचं, असं दाखवायचं, असं काहीतरी आहे. आता पुष्कळांना माहीत असेल ते, ठीक आहे नाही. तर अनिर्देश आहे, त्याचा निर्देश करता येत नाही, ते असं सांगता येत नाही. ए तुमक्षरमनिर्देशम. आणि अव्यक्तम पर्युपासते, त्याची उपासना केली जाते. जशी देवाची उपासना झाली, परमात्म्याची उपासना केली जाते, मूर्तीची उपासना केली जाते. विश्वरूप दर्शनाची जसं 11 अध्याय आहे, त्याच्यानंतर 12 अध्याय हा. तशी त्या ब्रह्माची पण उपासना केली जाते. जसं आपण म्हटलं ते ऋषी लोक अगदी दूर घर जंगलामध्ये जाऊन गुहेमध्ये जाऊन दिवसभर ध्यान करत असत. पण ती उपासना आहे, लक्षात घ्या. आसन, उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणं. त्या ब्रह्माच्या जवळ जाऊन बसून त्याचं चिंतन करणं. देवाच्या जवळ आपण मंदिरात बसलं की आपल्याला ध्यान चांगलं होतं. आणि आपण म्हणजे देवाच्या जवळ जाऊन बसतो. तुम्ही जितकं देवाच्या जवळ जाल तितकं तुम्हाला जमेल. म्हणून ते शास्त्रच आहे ते की ध्यान करायचं असेल तर मंदिरात जाऊन ध्यान करा. ते सगळ्यात बेस्ट समजलं जातं. मग नदी तटाकी, नदीच्या तीरावर किंवा दुसरीकडे कुठे आणखी जिथे तुमचं स्वतःचं काही नाही आहे की नाही. कारण तिथे मन आसक्त नसतं, तिथे मन ममत्व नसतं. आपण जे निर्माण करतो तिथे आपलं ममत्व असतं. मी केलं आहे म्हणजे माझं मन तिथे आहे. मम म्हणजे माझं, षष्टी विभक्ती. माझं आहे तिथे. आणि माझं आहे म्हटलं की मग तिथे तुमचं मन अटकलं तिथे. म्हणून आपल्याला बघा, घरी करायचं पण देवासमोर बसून करा ध्यान. कमीत कमी आपण देवघर म्हणतो तिथे. तसं घरच पूर्ण देवघर आहे आपलं, पण तिथे आपल्याला देवघर करावं लागतं आहे की नाही. आश्रम सगळे देवाचाच आश्रम आहे. तरी पण मंदिरामध्ये देव बसलेले आहेत की नाही. असं का फरक का पडतो? तुमचं मन कुठे तुमच्याबरोबर जाईल आहे, पण तसं होत नाही. तुम्ही क्रिकेट स्टेडियममध्ये बघून किंवा कुठे क्लबमध्ये जाऊन किंवा आणखी अशाच कुठे ठिकाणी ध्यान नाही करू शकत का? तुम्ही हा तुमचं मन आहे. हरकत काय आहे? शक्य नाही ते. त्याचं कारण काय? ब्रह्मच वेगळेच आहे, पण तिथे तुमचं मन तिथे करू शकत नाही आहे. तुम्हाला तेवढी दृष्टी नाही आहे, ब्रह्ममय दृष्टी नाही आहे की कुठे गेले. श्रीरामकृष्ण स्मशानात जाऊन लहानपणी ध्यान करत असत की नाही. स्मशानात का ध्यान करायचं? ते तर कळतं की हे सगळंच काय दृश्य आहे, काहीच नाही आहे, नाही आहे, नाही आहे. ही भावना तिथे जास्ती प्रकर्षाने जाणवते आहे की नाही. ते तेवढं सगळंच काही शून्य आहे की नाही. आपण तेवढ्या वेळी तर काय होतं, त्याला वैराग्य येतं. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. आता तिथे स्मशान वैराग्य म्हणजे येतच जातं, तेवढ्यापुरती असतं ते आहे की नाही. ते पटकन संपून जातं. तीव्रता असते त्याच्यामध्ये, पण तीव्रता असते तेवढेच जसं असतो तो पूर येतो तसा निघून जातो. तसंच वैराग्यसुद्धा तसंच असतं. तर ते तुम्हाला कमवावं लागतं. म्हणून ऋषी लोक ध्यान करायचे, मग मंदिरात जाऊन करा. म्हणजे त्या प्रकारे मनाला तुम्ही मोल्ड केलं, घडवलं, तर हळूहळू ते जमू शकेल. मग सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थ मचलम, ते ब्रह्माचं वर्णन आहे. सर्वत्र गम, सगळीकडे जाऊ शकतं ते.
आहे की नाही. अचिंत्यंच, तुम्ही चिंतन करू शकत नाही तरी चिंतन करता तुम्ही. ते चिंतनाचा विषय नाही आहे. अचलम आहे, ते चलत्व नाही आहे. ध्रुवम आहे म्हणजे पक्का आहे. काय वर्णन आहे बघा. ब्रह्माचं वर्णन गीतेमध्ये खूपदा येतं. उपनिषद तर त्याचा विषयच आहे. पण तुम्हाला गीतेमध्ये ब्रह्माचं वर्णन आपूर्यमाण मचल, हे तर सुंदर वर्णन आहे. ते समुद्राचं वर्णन, समुद्र ब्रह्माचं वर्णन आहे. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे स का शांतिमाप्नोति न काम. शांती कोणाला मिळते? तो ब्रह्मचिंतन करतो त्याला. त्याचं मन शांत होऊन जातं. आनंदच आनंद आहे त्याला की नाही. कारण काय, तो समुद्राचं चिंतन करतो, लाटांचं चिंतन करत नाही की नाही. अपूर्यमाण आहे त्याला. अपूर्यमाण म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणजे काठोकाठ भरलेला, लबालब हिंदीमध्ये म्हणतात. टू द ब्रीम, अप टू द ब्रीम, अगदी पूर्णपणे भरलेला आहे. पाणीच पाणी आहे. अचल प्रतिष्ठम, तो चलत्व नाही आहे, जात नाही कुठे येत नाही. किती झालं तर समुद्री काम होत नाही, किती आलं तरी जाऊन प्रतिष्ठम, रेडी आहे, स्तब्ध आहे तो. हे ब्रह्माचं वर्णन आहे. तो तुम्ही चिंतन करता करता तुमचं मन तसंच होऊन जायला आहे. ज्याचं जसं चिंतन करतो तसं मन होतं. ते मन म्हणजे टूल आहे. तुम्हाला टूलनी तुम्हाला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे. मग तुम्हाला ब्रह्मप्राप्ती कशाने करून घेणार? मनाने करून घेणार. मन काय आहे? मन आहे, साधन आहे, टूल आहे, उपकरण आहे की नाही. त्याच्या माध्यमातून तुम्ही मग मन तसं तुम्हाला करून घ्यावं लागेल की नाही. जे सुताराकडे टूल्स असतात आणि सोनाराकडे टूल्स असतात ते वेगवेगळे असतात. दोघांच्यामध्ये फरक असतो. तसंच तेही आहे. तुम्हाला तुमचं मन तशा प्रकारे करून घ्यावं लागेल. मग तशा प्रकारे करून घ्यायला तुम्ही त्याचंच चिंतन करावं लागेल, तरच तुमचं मन तसं होईल आहे. ब्रह्मचिंतन करता करता तुमचं मन ब्रह्ममय होऊन जाईल आहे. मग हा देहबोध जो आहे, आज मला मन सांगतं की मी देह आहे. ते सुंदर आहे. चिदानंद रूप शिवो, निर्वाण षटकं सुंदर आहे. ते दररोज त्याचं चिंतन केलं पाहिजे. अद्भुत आहे ते. त्याचं नावच आहे निर्वाण षटकम. निर्वाण म्हणजे विलीन होऊन जाणं, लय होऊन जाणं, काही शिल्लक न राहणं. दिव्याची ज्योत जळते, दिवा जळतो आणि काही वेळाने विझून जातो. तो गेला कुठे? तो प्रकाश गेला कुठे? ती ज्योत गेली कुठे? नाही, ते आपल्या कारणामध्ये विलीन झाली. त्याला निर्वाण म्हणतात. निर्वाण शब्दाचा असा अर्थ म्हणजे विझणं. निर्वाण म्हणजे विझणं, महापरिनिर्वाण वगैरे म्हणतात ना. आपल्या मूळ स्वरूपात गेली ती. तर आपण जिथून आलो तिथेच आहो आणि तिथेच परतणार आहोत. आनंदादेव खलु इमानी भूतानि जायन्ते, तैत्तिरीय उपनिषद आहे की नाही. आनंदादेव, आनंदातच तुम्ही राहता, आनंदात प्रविशन्ति. तुम्ही कुठून आले आहात? तुमचं उगम कुठं आहे? आनंदातून आहे. आनंद म्हणजे ब्रह्म आनंद आहे. ब्रह्म हे आनंदमय आहे. आनंदमय ब्रह्म म्हटलं आहे प्रश्नामध्ये. हा ब्रह्म हे आनंदमय आहे. आनंदमय म्हणजे आनंद दुसरं काहीच नाही, त्याला आनंदमय म्हणतात. तसं जलमय समुद्र म्हणतो आपण. तर पाणीच पाणी, समुद्र म्हणजे काय? पाणी, आणखी दुसरं काय आहे? तसं हे ब्रह्म म्हणजे आनंदमय आहे. तिथूनच आपण आलो आहे. आता हे आनंदातच आहोत आपण. आपल्याला आनंद तिथे, दुःखाचा तिथे रिघाव नाही आहे. तिथे काही दुःख नावाची गोष्टच नाही आहे. आणि कुठे जाणार? परतणार आपण तिथे, जिथून ना तिथेच जाणार आहोत. पण जाणवत का नाही? कारण देहबोध आहे म्हणून की नाही. कारण आनंद हा अनंत आनंद आहे, अविनाशी आहे, त्याला नाश नाही आहे. आपण त्याचं चिंतन कुठे करतो? आपण नाशवान पदार्थाचं चिंतन करतो. आपल्या मनाचा विषय, मनाला व्यापून टाकलं आहे आपल्याला. ज्या गोष्टी संपतात, नाहीशा होतात, थोड्या वेळ राहतात, राहिल्यासारख्या वाटतात, राहत नाहीत त्या. त्याचं करेक्शन आहे, राहिल्यासारख्या वाटतात. जसं आपण उदाहरण देतो की इंद्रधनुष्य आहे असं वाटतं, आहे असं वाटतं, पण आपला वर्षानुवर्षांचा अनुभव असतो की काय ते फारच कमी वेळ दिसतं. जोपर्यंत आहे तोपर्यंत बघून घ्या. कारण थोड्या ते अंधूक होणार, पुसटसं होणार आणि मग ते नाहीसं होणार. हे जे आहे ना, हा फिनॉमेन तसंच जगात आहे. पण आपलं मन कबूल करत नाही, आपलं मन ते स्वीकारत नाही. त्याचं कारण आहे आपण इतकं या
फ्लिटिंग गोष्टींची इतकी आपण ते अडकून पडलेलो आहोत की आपलं मन काही केलं ते स्वीकारू शकत नाही. त्यासाठी मग ते ध्यान, म्हणून त्याला ध्यानाचं महत्त्व यासाठी आहे. तसं मन हळूहळू ते तुमचं जे आहे ते सूक्ष्म करत करत आपलं किती साधत नाही आपण थोडा वेगळा आहे. मग तर उपासना आहे, मंत्र जप करा, नाही सोपी आहे ते. देवाचं ध्यान करा, गुरुचं ध्यान करा, सहस्रारामध्ये हृदयामध्ये इष्टाचं ध्यान करा, प्रार्थना करा. हे सगळे उपासनाचेच भाग आहे. म्हणून ब्रह्मचिंतनेचं उपासनेच म्हटलं इथे की नाही. दोन्हीनं उपासनात हाच क्रियापद लावला आहे बघा की नाही. मय्यावेश मनो ये माम हा साकार उपासना आहे. मयी आवेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. अद्भुत आहे. म्हणजे मयी म्हणजे माझ्यामध्ये, म्हणजे 11वा अध्याय विश्वरूपाचं दर्शन आहे ते. हा भगवंत आहे, ब्रह्मा आहे, सगळं विश्वमयी आहे, विश्वरूप दर्शन आहे ते. फक्त ते मधलं आहे. एक म्हणजे पूर्ण साकार, सगुण साकार. म्हणजे कसं आपण ज्याला अवतार म्हणतो किंवा इष्ट म्हणतो. तुम्ही कोणते ध्यान करू शकता, संताचं, साधूचं, सगळ्यांचं ध्यान करू शकता. वचनामृत आहे, मास्तर माशांनी आईचं ध्यान, हां आई गुरु आहे की नाही. आई गुरु असते, गुरुचं ध्यान करू शकता, आईचं ध्यान करू शकता. परंतु जे मान्य आहे गोष्टी, जसं अवतार आहे की नाही. अवतार काय आपल्यासारखेच आहे, दिसतात आहे. विश्वरूप आहे तरी आपल्यासारखेच आहे, पण सहस्र आहे, सहस्रभाव वंश, अनंत हस्त आहे, अनंत. तुम्ही बघा गीतेमध्ये त्याचं वर्णन फार सुंदर वर्णन आहे. म्हणून 11व्यानंतर 12वा अध्याय घेतो, लक्षात घ्या की नाही. कारण तो अर्जुनाने प्रश्न विचारला आहे, एवं सततयुक्ता ये भक्ता स्वाम पर्युक्तवासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. सगळ्या डिग्रीचा इथे बघा, योगवित्तमः. तो योगवित्त आहे, पण तर आहे की तम आहे. म्हणजे बेस्ट कोणतं आहे, हे की ते. आपल्याला बेस्ट पाहिजे असतं, सर्वोत्तम पाहिजे असतं, आपल्याला सर्वोत्तम ढाल मिळाली पाहिजे आपला. आपला ध्यास असतो सर्वोत्तम गोष्टी प्राप्त करण्याचा. मला सर्वोत्तम पाहिजे, बेस्ट पाहिजे, मग हे की हे मला सांगा, मी ते सर्वोत्तमकडे जाईल आहे. आपण म्हणतो याच्यापेक्षा आणि चांगलं आहे का, याच्यापेक्षा आणि चांगलं आहे का, असं तर चांगल्याचा ध्यास आपल्या मनामध्ये असतो. चांगली गोष्ट आहे ती. पण त्याला आपण पात्र आहोत काय. सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध असतात, सगळे ग्रेड्स उपलब्ध असतात, पण त्याला आपण पात्र आहोत काय. मग पात्रता वाढवा तुमची, आणि ती पात्रता तुम्ही करता करता तुमची पात्रता बरं वाढते की नाही. जिममध्ये आपण करता करता आपली पात्रता वाढते. आपण थोडंसं आणखी मसल पॉवर, आपण काय, आपण आपली हेल्थ आणखी जे काय असेल ते. इथेच ते म्हणजे सततयुक्ता एक आहे, सतत जोडलं त्याला उपासना, सगुण उपासना म्हणतो आपण. सोपी आहे या अर्थाने की आपण थोडं मन थोडं काहीतरी थोडं जमू शकतं. थोडी व्यवहार आहे ना, म्हणजे तुम्हाला जे जमू शकतं ते आधी जमवा. जसं प्रश्नपत्रिकेमध्ये आलं की पटकन मुलं बघतात, आपला सोडवण्यात त्याला कोणता प्रश्न आहे की नाही. तिथे 10 प्रश्न आहे की नाही, त्यातला सोपी प्रश्न कोणता उत्तर आपला माहिती आहे, पटकन आपण खात्रीपूर्वक सोडू शकू, कमी वेळा सोडतो. आधी त्याच्याकडे बघतात, ते सोडून घेतात, बरोबर आहे ते. त्याच्यात दुसरा प्रश्न, मग ते असं करता आता जगात कठीण प्रश्न आहे तो सगळ्या शेवटी सोडतात, त्यांना वेळ जाईल आहे, विचार करावा लागेल. तसं इथंही आहे. एवं म्हणजे हे आधी सांगितलेलं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप. हा देव आहे, ब्रह्म विश्वरूप आहे. सगळ्यात विश्वामध्ये ब्रह्मसंसार काहीच नाही आहे. पण ते निर्गुण निराकार म्हणजे ते तुमचं मन तसं नाही आहे, तुम्हाला विचारच करताय, तुमच्या अवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. आणि हे म्हणजे सगळं साकार म्हणजे आपण मूर्तीचं ध्यान करतो, अवताराचं ध्यान करतो, हे. आणि त्याच्या मधली अवस्था आहे विश्वरूप दर्शन, त्याच्यामध्ये येतं ते. 3 आहे अवस्था. इथं गीता आहे तसं मी सांगतो आहे, मधली अवस्था आहे ती. म्हणजे एवं सततयुक्ता म्हणजे तुम्ही ज्याचं ध्यान करता ते विश्वरूप आहे. वचनामृतामध्ये शेवटी येतं, श्रीरामकृष्ण काशीपूरला आहे, तर ते म्हणतात की हे सगळं माझ्यामधून येतं आहे. श्रीरामकृष्ण सांगतात. मग नरेंद्र तिथं बसलेला आहे, तुला समजलं काय, तो म्हणजे समजलं. काय सांगणार, तुला काय समजलं, म्हणजे तुमच्यामधून विश्व उत्पन्न निर्माण होणार आहे, इथून आतूनच सगळं आहे की नाही. आता आपल्याला काय समजणार ते, पण नरेंद्रला बरोबर समजलं ते. आणि तो समजून घेण्याच्या पात्रतेचा आहे. आणि तो काय उगाच काहीतरी म्हणायचं पण म्हणत नाही, गुरुचं नाही, ती खरी गोष्ट आहे ती नाही. त्यामुळे च अपि, च आहे म्हणजे ते च अपि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. या 2 मधला
ते म्हणतात बाबा दोन्ही ठीक आहे तुम्ही ते प्राप्नुवन्ति मामेव, असं नाही की याला मिळेल त्याला मिळणार नाही, त्याला मिळेल याला मिळणार नाही. नो, सगळ्यांना सगळं मिळेल. म्हणून ती शब्द आहे ते चापी ते प्राप्नुवन्ति, क्रियापद प्राप्नुवन्ति आहे, ते प्राप्नुवन्ति माम एव, ते मलाच प्राप्त करून घेतात. याचा सांगितलं हे उत्तम आहे ते कमी दर्जाचं आहे आणि श्रेष्ठ अशा साईड नाही आहे. ते सगळ्यांनाच सगळं मिळतं. मग श्रीरामकृष्ण वचनात म्हणतात ज्यांना ब्रह्मज्ञान पाहिजे त्यांना ब्रह्मज्ञान पण मिळतं. जो भक्त असतो त्याला ते काही ब्रह्माचं चिंतन करता येत नाही. ब्रह्माचं मूर्त रूपात चिंतन करतो. मूर्ती म्हणजे काय? मूर्ती म्हणजे मूर्त रूप आहे. अवताराची मूर्ती म्हणजे काय? अवताराची मूर्ती म्हणजे अवताराचं ते मूर्ती आहे, मूर्त रूपात आहे. तुम्ही अवतार आता गेले श्रीरामकृष्ण, आता कुठे आहे? फोटोमध्ये बघा. फोटोपेक्षा फोटो काय 2 डायमेन्शन असतो, मूर्ती 3 डायमेन्शन असते. आणखी सोपी आहे मूर्तीदान करणं. आपल्या प्रत्यक्ष डोळ्यासंबंधी असतं. पण मूर्तीदान आपण करत नाही, त्याला विग्रह म्हणतात. विग्रह म्हणजे काय? आपण मूर्तीदान करत नाही, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतो, म्हणून त्याचं ध्यान करतो आपण. जसं गणपती आहे, गणपतीच्या इथे काय करतो आपण? जातो बाजारात जातो आहे की नाही. ते बरेचसे गणपती असतात, ते 500पासून तर 5,000 50,000 काही त्याची किंमत किती असू शकते की नाही. मग प्रत्येक याची किंमत किती आहे, त्याची किंमत किती विचारतो की नाही. ती कशाची किंमत विचारतो आपण? मूर्तीची किंमत विचारतो. याच्यावर उंदीर फुकट मिळेल की नाही? होत, उंदीर फुकटच मिळतो आहे की नाही. उंदराची वेगळी किंमत घेतली जात नाही की नाही. गणपतीचं वाहन आहे ते वेगळं असतं, पण त्याच्याबरोबर मिळतो असं म्हणतो. तुम्ही घेऊन जातच काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपण काय देवाचे मोलभाव करतो. याची किंमत 500, याची किंमत 1000, त्याची 10,000 15,000 ते काय असेल ते. मग ती किंमत कशाची आहे? ती देवाची किंमत आहे का? गणपतीची किंमत आहे का? नाही, मूर्तीची किंमत आहे. ती किंमत मूर्तीची असते, ती देवाची किंमत नसते. देवाची किंमत कशी करता बाजारात? देवाची तुम्ही कशी काय करता? तुम्ही कसं म्हणता उंदीर तुम्हाला मिळेल की नाही, ती देवाची किंमत नसते, ती मूर्तीची किंमत नसते. कारण तो गणपतीचा जो तत्व आहे त्या मूर्त रूपात तुम्हाला मूर्तीमध्ये मूर्त म्हणून मूर्ती होते ती. मग तुम्ही काय करता? घरी आणता, गाजत घरी आणता, त्याला बसवता, त्याची प्राणप्रतिष्ठा पूजा करता. आता ती मूर्ती नाही आहे, आता ती मूर्ती नाही, आता तो गणपती आहे, आता तो विग्रह आहे. आता तुम्ही त्याला मूर्ती म्हणत नाही, ते भावताव करत नाही आता आहे नाही. कारण ते स्थिती होती, संपलं ते. आता ते तुमच्यासाठी देव आहे. देवाचं स्तुती करा, पूजा करा, आरती म्हणा, त्याच्यावर प्रेम करा, खाऊ घाला, तुम्ही खा प्रसाद म्हणून. म्हणजे आता ते सगळं तो संपलं, ती प्रकाश संपले. आता तुमच्यासाठी तो देव आहे. मग आपण देवाचं विसर्जन करतो काय? नाही, देवाचं विसर्जन करत नाही आपण. कशाचं विसर्जन करतो? त्या विग्रहाचं विसर्जन म्हणजे काय? आपल्या आतमध्ये त्याला सामावून घेतो. 10 दिवस आपण आपल्याकडे आले, देव आलेत, पाहुणे आलेत, आता पाहुणे गेलेत, आपण त्यांना विसर्जन करतो काय? नाही, येणारे होते आणि जाणारे होते. त्यावेळेस पुरतं त्यांना आपण आवाहन केलं. जसं महालक्ष्मी असतात घरी आपण बोलवतो, ते येतात आणि जातात. पण ते कुठे जातात त्याचे तुम्ही ते करू शकता. तुम्ही मनाने त्याची कल्पना करू शकता की नाही. अव्यक्तम त्याची सर्वत्र गम अचिंत्य वगैरे त्याची कल्पना करू शकता. अचिंत्याची कल्पना काय करणार? ती चिंतेच नाही आहे, चिंतनशील नाही, त्याचं कसं करणार मी? पण कोणी करू शकणार नाही. काय? ज्यांचं मन खूपच सूक्ष्म आहे. जसं म्हटलं की लोहाराचे टूल्स वेगळे असतात, सोनाराचे टूल्स वेगळे असतात. दोघे ठोकपडीचंच काम करतात, पण ते टूल्स वेगळे असतात. कारण त्याचं ते मटेरियल पण वेगळं असतं. त्याचं लोखंड असतं, त्याचं सोनं असतं. फरक आहे ना. ठोकाठोकी दोघेही करतात. इथे म्हटलं म्हणून सर्वत्र समबुद्धया. हा त्यामुळे जमतं काय? सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी, बिनअपवाद, निरपवाद, जिथे अपवाद नाही आहे. समबुद्धया, सगळीकडे समबुद्धी. विश्वची महादेव ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणचे झाला. तिथे काहीच हे आहे ते नाही, ते नाही, आणि कुठे असम विषमबुद्धी नाही. सर्वत्र समबुद्धी आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या जिथे असं तिथे सर्वभूत हिते रथ हा शब्द येतो. गीतेमध्ये येतात 2-3 ठिकाणी आला आहे. 2 ठिकाणी तर स्पष्टपणेच आहे. जिथे आहे तो तिथे सर्वभूत हिते रथ म्हणतात. ते खरंच समाजाचे मनुष्य सेवा करू शकतात. आपण काय सेवा करणार लोकांची?
त्यांची सर्वत्र समबुद्धी आहे, ब्रह्मबुद्धी आहे, ते खरी सेवा करतात. मग तिथे न चुकता गीतेमध्ये सर्वत्र समबुद्धया आणि ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मला जेवण मिळतात. मामेव त्यांच्यातलं वैशिष्ट्य काय आहे? सर्वभूत हिते रता. असे लोक जग घालवून सोडतात. जग घालवून सोडण्यास सगळेच अद्वैती होते, सगळेच ब्रह्मचिंतक होते. पण ते वेगळंच. म्हणून याच्यावर भाष्य करताना भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी फार सुंदर म्हटलं आहे, अरे त्यांचं बोलूच नको त्याच्याविषयी की नाही. हा प्रश्न आहे ना. मग दोघांचं सांगितलं ना, त्याच्या हा योगवित्तमा म्हटलं आहे. म्हणतात हे जे यांच्याशी बोलूच नका तुम्ही, हे तुम्ही ते वेगळाच प्रकार आहे, तो वेगळा स्तर आहे. तो सामान्य स्तराने असामान्य स्तर आहे की नाही. त्याचं फक्त माहिती करून घ्या, त्याची कल्पना असू द्या. असं असू शकतं. शंकराचार्य असू शकतात, विवेकानंद असू शकतात, व्यास असू शकतात, भगवान कृष्ण असू शकतात, पण ते वेगळे आहे. ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य स्तराचे नाही आहे. ते इतके असामान्य आहे की त्यांच्या स्मरणानेसुद्धा तुम्ही भवसागर पार होऊन जाऊ शकता. इतके असामान्य आहे. त्यांच्या चिंतनाने राम नाव म्हटल्याने सुद्धा तुम्ही भवसागर पार होऊ शकता. इतके ते सामर्थ्यवान आहे की नाही. त्यासाठी तुम्हाला म्हणूनच देवाच्या चिंतनाचं जपाचं महत्त्व यासाठीच आहे की नाही. यज्ञदान तपकर्म न त्याज्य असं म्हटलं आहे. यज्ञदान आणि तपाचा त्याग करू नका, ते कराच. कार्यमेव तत् जरूर करा. पण यज्ञ म्हणजे यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञामध्ये सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आहे जपयज्ञ आहे. जपयज्ञ म्हणजे सतत जप करणं, देवाचं नाव घेणं. यज्ञ म्हणजे काय? स्वाहा, आपण सतत आहुती देतो. एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, आपण 108 आहुती देतो की. त्याची संख्या 108च असते. प्रत्येक जपाचा एक क्रम पूर्ण होतो, 108मध्ये पूर्ण होतो. म्हणजे ती आहुती आहे. उदरभरण नोहे जाणी जे यज्ञकर्म, या तोंडातून आपण आहुती देतो जेवणाची, पण ती पण आहुती आहे. सगळं जीवनच यज्ञमय आहे. चौथा अध्याय तर तिसरा अध्याय चौथा त्याच्यानेच आहे. तो सगळं जीवनच यज्ञमय आहे. फार व्यापक आणि खूप अद्भुत कल्पना आहे ती. पण ह्या सगळ्या कल्पना कशा आहेत? तुमच्या मनाला वर नेणारे आहेत, मनाचा दर्जा उंचावणारे आहेत, मनाला सूक्ष्मतेकडे नेणारे, जे करून ब्रह्म जितकं सूक्ष्म आहे ते म्हणत आहे की नाही. सर्वत्र गमायते, सर्वत्र संचार करणार आहे. संनियमेंद्रियग्रामम, हेच कठीण आहे काम. संनियम्य इंद्रियग्रामम हे फार कठीण काम आहे. म्हणून तर आपल्याला ते म्हटलं जमत नाही. म्हणून ते तुम्ही योगवित्तमा नाही या अर्थाने. तुमचं इंद्रियग्राम म्हणजे काय? इंद्रियांचं ग्राम म्हणजे समूह. ग्रामामध्ये काय असतात? घरं असतात, बरेचशी घरं असतात. तसं आपल्या ग्रामामध्ये ग्राम आहे, शहर आहे. पुरी म्हटलं आहे गीतेमध्ये, नवद्वारे पुरे देही म्हटलं आहे. 9 द्वार असणार. हे शहर आहे, कॅपिटल आहे नाही. आता याला म्हणजे द्वार आहे, दारं असतात. किल्ल्याला दारं असतात वेगवेगळ्या ठिकाणी. याला 9 द्वार ओपनिंग्स आहेत. मग ह्या शहरामध्ये, या इंद्रिय ग्रामामध्ये काय आहे? संनियम्य. ते दार बंद आहेत की तुमचे? नाही आहे. दार काय? दाराचं महत्त्व काय असतं? ते पाहिजे ते उघडता येतं, पाहिजे ते बंद करता येतं. भिंती आपल्याला पाहिजे ते उघडता येत नाही, पाहिजे ते बंद करता येत नाही की नाही. मग तुम्ही जे इंद्रिय ग्राम आहे, याला 9 द्वार आहे, तुम्ही ते पाहिजे तेव्हा बंद करू शकता, पाहिजे उघडू शकता काय? त्याचं संनियम्य म्हणजे त्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे काय? सम्यक नियम्य असं आहे. पूर्ण ताबा आहे का तुमच्या त्याच्यावर? नाही आहे ते. तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ते की नाही. विषय सेवन ज्याला म्हणतो आपण की नाही. म्हणजे आपण जेवतो ते विषय सेवन आहे. जेवण हे विषय आहे. विषय म्हणजे ऑब्जेक्ट. तुम्ही जेवणारे आहात, तुम्ही सब्जेक्ट आहात. तुम्ही ऑब्जेक्टला तुमच्या सब्जेक्टशी एकरूप करता. म्हणजे काय? ते अन्न आहे म्हणून त्याला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं आहे. अर्धवट ब्रह्म नाही, पूर्ण ब्रह्म आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटलं आहे की मी जठरात्मा आहे, 5 प्रकारचे अन्न पचवतो. सगळे विविध प्रकारच्या कल्पना आहेत, अद्भुत कल्पना आहेत त्या.
पण तुम्ही याचं चिंतन केल्यानंतर तुमचं मन तसं होऊन जाईल. आणि जर तुम्ही विनाशशील जगातल्या प्रपंचाच्या गोष्टीचं चिंतन केलं तर मन प्रपंचिक होऊन जाईल. आपण तेच करतो. आपण काय छोट्या छोट्या गोष्टी असतात, इतक्या क्षुल्लक तुच्छ गोष्टी असतात. तुम्ही ज्ञान जमा केलं आहे, स्वामी कमीत कमी 15-20 तरी त्यांनी शब्द वापरले. इतकं सुंदर शब्द वापरले, विशेषण वापरले आहे त्यांनी, आहे की नाही. अतिशय क्षुल्लक साधन, म्हणजे थोड्या वेगळ्या भाषेत म्हटलं की आपले जे ॲस्पिरेशन्स असतात, आपल्या यशाच्या कल्पना असतात, उपलब्धीच्या कल्पना, अचिव्हमेंटच्या कल्पना असतात, आपल्या सुखाच्या कल्पना असतात की नाही. याच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आहे की ते इतक्या पोरकट असतात, इतक्या बालिश असतात, इतक्या मूर्खपणाच्या असतात. आणि कोणी बोलायचे शब्द हे शास्त्र सांगतात आहे. तुम्ही गीता वाचा, मूळ अबुद्धया अल्पबुद्धया वगैरे म्हणतात. तुम्ही डोकं कुठे आहे, तुमची बुद्धी कुठे आहे, तुम्हाला बुद्धीच नाही आहे. अबुद्धया म्हणजे निर्बुद्ध आहात तुम्ही, अबुद्धया म्हणजे न बुद्धया. तुमचं डोकं गेलं कुठे आहे? तुमची विचारशक्ती इतकी पंगू झाली कशी आहे? परिस्थिती तशीच आहे. फालतू गोष्टी विचार करत असतो. जे व्हायचं ते होत असतं आपलं. त्याला तुमच्या मनाचा द्यायची गरज नाही आहे. याचा अर्थ असा नाही की आपण त्याचं काही ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिथं लक्ष देऊ नये, असं नाही आहे. द्या तुम्ही, परंतु तुम्ही काय करता, अनावश्यक त्याच्यावर लक्ष देतो आहे. आणि देतानासुद्धा ब्रह्मबुद्धी, तुम्ही ब्रह्मबुद्धीचा उपयोग करू शकता. मनोबुद्धी अहंकार चित्ता आणि नाहम, ते काय सुंदर आहे की नाही. न सुखम न दुःखम, मी सुख नाही आहे, मी दुःख नाही आहे की नाही. चिदानंद रूप शिवोम शम, तुम्ही त्याचं चिंतन काय करू शकत नाही. मी मन नाही आहे, मी कुठे पण झेप आहे बघा. मी मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, अहंकार नाही आहे, चित्त नाही आहे. मनोबुद्धी चित्ता आणि अहंकारिणा नच श्रोत्र जभे, म्हणजे इंद्रिय आहे ते पण नाही आहे मी. न च व्योम भूमीर न तेजो न वायू, पंचमहाभूत आहे ते पण नाही आहे मी. मग काय आहे? काय आहे? हे नाही म्हणजे काहीतरी आहे, अधिष्ठान आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा, काय सुंदर आहे बघा. 14व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. हे सगळं आहे मी, अधिष्ठान आहे, ब्रह्म आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. कृष्ण म्हणतो, गीता म्हणते, भगवान म्हणतात ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. अरे मी ब्रह्माची पण प्रतिष्ठा आहे, ब्रह्माचा आधार पण मी आहे. म्हणजे कल्पना करा तुम्ही. ब्रह्म कसं आहे? अव्यय आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. शाश्वतस्य धर्मस्य सुखश्चैकांतिकस्य च, म्हणजे शाश्वत धर्म आहे. शाश्वत धर्म म्हणजे आपण ज्याला सनातन धर्म म्हणतो, म्हणजे अगदी करेक्ट आहे. शाश्वत धर्म म्हणजे काय? करेक्ट, 100% करेक्ट आहे. ते तुम्हाला काही त्रुटी नाही आहे, त्रुटीही नाही. कारण आता शाश्वतस्य धर्मस्य म्हणजे करेक्ट आहे, तंतोतंत ॲक्युरेट आहे, प्रिसाईज आहे. नंतर शाश्वत सुखस्य ऐकांतिकस्य, ऐकांतिक सुख म्हणजे परफेक्ट आनंद, कंप्लीट आनंद, टोटल आनंद. त्यात काही त्रुटी नाही आहे, कंप्लीट म्हणजे ब्लेमिशलेस. त्यात काही वाकडं तिकडं चुकीचं काही नाही आहे. एकदम शुद्ध आनंद, शुद्धतम आनंद. आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला भेसळ असते. सुखाची प्रतिक्रिया दुःखात होते, उदासीतमध्ये होते. आपले सुख घेतो, खूप खाऊन घेतलं, खूप खाऊन घेतलं, अरे किसन थोडं कमी खाल्लं बरं झालं असतं असं वाटतं आपल्याला. इतकं पोट ताणेपर्यंत जेवायची काय गरज होती? हे सगळं जेवण झाल्यानंतर समजतं आपल्याला. आधी नाही, तो विचार येत नाही आपले. थोडं कमी खाल्लं असतं, आहे की नाही. मग सुस्ती येते. म्हणजे काय? म्हणजे आपण आनंद झाला, पण त्याचा शेवट काय झाला? थोडंसं काळजीच झाला. तसं नाही आहे. सुखस्य ऐकांतिकस्य च, एकांतिक सुख, काय सुंदर शब्द आहे बघा. अव्यय सुख गीतेमध्ये म्हटलं आहे. अक्षय सुखमश्नुते असं म्हटलं आहे. तिथे कुठे काही असं नाही आहे, त्रुटी नाही आहे, ब्लेमिश नाही आहे, काहीतरी भेसळ नाही आहे. ऐकांतिकस्य च ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. म्हणजे अहम प्रतिष्ठा काय, ब्रह्माची काय म्हटलं आहे? कारण तुम्ही त्याचं कल्पना करू शकत नाही. म्हणजे तू कल्पना करू शकतो म्हणून त्याला ब्रह्माची प्रतिष्ठा म्हटलं आहे. कारण ती तुमची कल्पना आहे. ती त्याच्या पलीकडे कल्पना करू शकत नाही तुम्ही. पण कल्पना करू शकत नाही त्यातून पलीकडे जा, कल्पना करा आणि कल्पनेच्या पलीकडे जा. मनसोही अमनी भावे, मनाचा उपयोग करा आणि अमन करा, मनाच्या पलीकडे जा की नाही.
वर्क टू ट्रान्सेंड वर्क. तुम्ही काम करा आणि कर्माच्या पलीकडे जा, ट्रान्सेंड करा त्याला. म्हणजे मी करता आहे हा भाव तुम्ही त्याला पलीकडे जा. कर्म आहे, पण कर्म आहे करता तुम्ही नाही आहात, कर्माच्या पलीकडे जा. म्हणून इथे हे म्हटलं आहे. सोपी काय आहे, आधी हे काय म्हणतात, आज आपण हे बघतो आहे वचनामृतामध्ये हाच विषय आलेला आहे. फक्त त्याचा आपण आता ते दोन्ही भाव घेतले, हे दोन्ही ठिकाणी एकत्र आलेले आहे. जसं तिथं विचार मार्ग आणि भक्ती मार्ग इथे तेच आलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की उत्तर जसं दिलं आहे त्यांनी, प्रश्नाचं उत्तर पहिले डायरेक्ट देऊन टाकलं आहे. गीतेची स्टाईल आहे ती, गीतेचा तो परंपरा आहे. पहिले उत्तर देऊन टाकायचं, नंतर त्याचा विस्तार करायचा, उत्तराचा विस्तार करायचा की नाही. मयी आविश्य मनो ये माम, जो म्हणजे बहुवचन आहे की जे लोक आपल्या मनाला मयी आवेश, माझ्यामध्ये प्रवेश करून, आवेशित करून, हे शब्द प्रयोग होतात. मय्ये आदस्व, हे आदस्व ही क्रियापद आहे. वेगवेगळे क्रियापद वापरले. आवेश म्हणजे माझ्यामध्ये मनाला प्रवेश होऊन असं म्हणूया आपण. माम नित्ययुक्ता, अशा प्रकारे माझ्याशी नित्य नेहमी युक्त होऊन उपासते, उपासना करतो. इथेही उपासच म्हणलं आहे. ये तो अक्षर निर्देशम अव्यक्तम पर्युपासते, तिथे उपासना, दोन्ही शब्द आहे. हेही उपासना आहे, तेही उपासना आहे. म्हणजे तुम्हाला चॉईस आहे. पुष्कळ म्हणतात आम्हाला हे पाहिजे, आम्हाला धर्म नको, आम्हाला काय पाहिजे, अध्यात्म पाहिजे. त्यांना जे म्हणतात ना, त्यांना अध्यात्मही समजलं नाही, धर्मही समजलं नाही. अध्यात्म कशाला म्हणतात ते माहीत नाही आहे, आणि धर्म कशाला माहीत नाही. त्यांना फक्त वाटतं की हे असं आम्ही फार उच्च दर्जाचे आहोत, मी खालच्या दर्जाचे नाही आहे. हे जे भोळे भावडे लोक असतात ते देवाची पूजा करतात, देवाच्या मंदिरात जातात, ध्यान करतात, नमस्कार करतात वगैरे वगैरे. हे माझे भोळे भावडे लोक आहेत. आम्ही भोळे भावडे नाही आहे. आम्ही फार विचिंतन करू शकतो, ते काहीच करू शकत नाही आहे. चुकीचं आहे ते. तसं बिसं काही नसतं, ते स्वतःलाच फसवतं. एनिवे, श्रद्धया पर्योपेता, ते श्रद्धेने काय करतात, युक्त होतात आणि माझी उपासना करतात. ते युक्तता म्हणजे श्रेष्ठतम होत, ते श्रेष्ठ म्हटलं आहे. कारण काय आहे, ते जमतं सगळ्यांना जमण्यासारखं आहे. आपल्याला जे जमण्यासारखं आहे ते करा या अर्थाने, आणि जे जमण्यासारखं नाही ते करण्याचा प्रयत्न करा, पण तो तुमचा मुख्य मार्ग नव्हे. तुमचा मुख्य मार्ग तुमचा आहे. म्हणून आपल्याला ते श्रीरामकृष्ण म्हणतात ना, हा सनातन धर्मच राहिला आहे. बाकी आले इतर पंथ येतील आणि जातील, सनातन पंथ हा मात्र आहे, शेवटी आहे, नेहमीच राहील, तो कधी संपणार नाही. म्हणून त्याला शाश्वत सनातन म्हणजे काय, त्याचं कारण श्रीरामकृष्णाने दिलं आहे. ते म्हणतात की ह्याच्यामध्ये सगळेच मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, सगळेच मार्ग आहे की नाही. ज्या मार्गामध्ये सगळ्यांना सगळं उपलब्ध आहे तोच टिकेल ना. आजकाल ते मोठे मोठे शॉप्स असतात, DMart वगैरे आपल्याकडे इथेही आहे की नाही. त्या सगळ्याच गोष्टी सगळ्या एका ठिकाणी मिळतात. हे फक्त उदाहरण म्हणून घेतो आहे की नाही. सनातन धर्माने सगळ्यांसाठी, तू म्हणतात माझ्यासाठी काही नाही, तुझ्यासाठी आहे बाबा. हा धर्म असा आहे की यातून कोणालाच वगळता येत नाही, सगळेच सामावून घेतले जातात. म्हणून शेवटी म्हणतात हा सनातन धर्म राहिला, बाकीचे आले गेले ते येतात. जे वेदांना पाठ दाखवतात त्यांना जग पाठ दाखवतं, असा नियम आहे, परंपरा आहे आपली वेदांची, पण भारताची परंपरा आहे की नाही. जे वेदांना नाकारतात ते संपतात. ही फार प्राचीन परंपरा आहे, आजची नाही आहे, अनादी काळापासूनची परंपरा आहे. जे वेदांना ऋषींच्या अनुभवाला नाकारतात, ऋषींच्या ब्रह्मदर्शनाला, आपण असं म्हणूया ब्रह्मदर्शनाला नाकारतात, हा ऋषींचा धर्म आहे. गीता आपल्या वचनामध्ये सारखा येतो, गीतेमध्ये येतो. हा ऋषींचा धर्म आहे, हा अनुभवावर आधारित आहे, हा प्रयोगावर आधारित आहे. आणि ह्याला जो नाकारतात त्याला हा देश नाकारतो, म्हणजे भारत नाकारतो. भारत कोणाला संपवत नाही, तो स्वतः संपून जातो. याचं कारण काय आहे, याचं कारण त्यांनी वेदांना नाकारलेलं आहे, अनुभूतीला नाकारलेलं आहे, ब्रह्म अनुभूतीला नाकारलेलं आहे. तुम्हाला किती आहे तो प्रश्न वेगळा आहे. तुम्हाला एक कणभर मिळाला तरी तुमचं कान होऊन जातं. ते म्हणतात ते मुंगी आहे, ठाकूर म्हणतात, रामकृष्ण म्हणतात की मुंगी आहे, ते पहाड आहे, साखरेचा पहाड आहे, मोठा पहाड आहे. मुंगी काय करते, एक कान घेते आणि निघते, ते तरी एका कानाने पोट भरून जातं. अरे पहाड केवढा मोठा आहे,
पण त्या मुंगीचं पोट केवढं आहे? एवढंच आहे. ते एका कडाने तिचं पोट भरतं. तसं ते शाश्वत धर्म, सनातन धर्म आहे हा म्हणजे साखरेचा पहाड आहे. आपण किती खाणार? आपण मुंगीसारखे आहोत. थोडं त्याच्यात आणखी ॲड करतात श्रीरामकृष्ण, पण मुंगी विचार करते पुढच्या वेळी येईल ना संपूर्ण पहाडच घेऊन जाईल. शूद्र लोकांचं असंच बोलणं असतं. ओके, ठीक आहे, तो वेगळा विषय. परंतु इथे म्हणतात उपासते, यानी तुम्ही उपासना दोन्ही मार्गाची करू शकता. परंतु इथे दोन्ही मार्गाचं वर्णन केलं आहे श्रीरामकृष्णांनी. ते पण भक्ती मार्गाच्या मताने तो सगुण होय. आपलं मन जे आहे, जे असं घडलेलं आहे सामान्य माणसांचं मन आहे की नाही. मोठे लोक असतात ते आपल्या मनाला त्याप्रमाणे सूक्ष्म करून घेतात आहे की नाही. आपल्याला नाही करता येत. आपलं मन सत्याच त्या गोष्टीमध्ये प्रपंच त्याला म्हणतो आपण. प्रपंचाचं इतकं चिंतन करतो. प्रपंच म्हणजे काय? प्रपंच म्हणजे दृश्यविश्व, त्याला प्रपंच म्हणतो. त्या 5 गोष्टींनी प्रपंच गोष्टींनी बनला आहे, विश्व बनलं आहे, दृश्य बनलेलं आहे. दृश्य नावाची कसं काहीच नाही आहे, पण त्याचं सतत चिंतन करतो. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, माझं कसं होईल, घर काय, जाऊ दे, तुम्हाला सगळंच माहिती आहे, बोलण्याची गरज नाही आहे की नाही. असं चिंतन करून करून मनच तसं होऊन जातं, क्षुद्र होऊन जातं, निकृष्ट होऊन जातं. कृपणा फल तेव्हा गीतेमध्ये त्याला कृपण म्हटलं, उपनिषद कृपण शब्द म्हटलं आहे. कृपण होऊन जातं, तुच्छ छोटं होऊन जातं. अरे ज्या मनाने तुम्ही ब्रह्माचं चिंतन करू शकता त्या मनाने दररोजच्या फालतू गोष्टीकडे की त्याला काही किंमतच नाही आहे. तुम्ही जर ज्ञानेमधले शब्द एकत्र केले ना तर तुम्हाला कळेल की स्वामी त्याला कशी वाचलाच लावली आहे. आपण त्याला खूप महत्त्व, खूप 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 महत्त्व देतो. त्यांनी शब्दांनी स्वामीने असे शब्द वापरले आहे ते सगळे वाचलाच लावून टाकले. आता वाचला शब्द पण एक आहे आपल्या भाषेमध्ये आहेत मला वाटते. त्या सगळ्यांना काय आहे हे सगळं, सगळ्या गोष्टी महत्त्व आहे तेवढं महत्त्व द्या. त्याच्यापेक्षा किती पडे तुम्ही महत्त्व देता त्याला. कारण म्हणजे कशाला महत्त्व, ऋषी म्हणतात कशालाच महत्त्व दिलं नाही, खाण्याला महत्त्व दिलं नाही, पिण्याला महत्त्व दिलं नाही, त्यांनी कशालाच महत्त्व दिलं नाही. ते कंदमुळं का दासत आश्रम सोडून ते गुहेत जातं. म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं होतं? त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं ब्रह्मचिंतन. त्याच्याशिवाय असा एकच माणूस जगाला हलवून सोडतो. बाकीचे येतात आणि जातात, पण एक माणूस असा असो तो जगाचा उद्धार करतो आहे की नाही. एकच माणूस जगाचा, असा एक माणूस खरा तो ब्रह्मचिंतन करणारा. तर त्यांनी काय केलं, आता ते आलं होतं की ते गायिका गेली ना आपली, मला माहिती आहे, व्हॉट्सअप याच्यावर आले होते सोशल मीडियावर. त्यांनी समाजासाठी काय केलं, त्या बाईनी समाजासाठी काय केलं, आशा भोसलेचं नाव आहे, मला माहिती आहे. त्यांनी समाजासाठी काय केलं, आणि आपली बुद्धी एवढी छोटी आहे, एवढी मूर्ख होता आपण की आपण एवढी कळत नाही त्यांनी काय केलं हा प्रश्न विचारतो. अरे जे काय, हे उदाहरण आहे फक्त. आपण ऋषींचं घेतो आहे, अरे ऋषींनी काय नाही केलं आपल्यासाठी, म्हणून ऋषी ऋण म्हणतात. ऋषींचं ऋण फेडायचं असतं, आईवडिलांचं ऋण फेडायचं असतं, मातृ असतं, पितृ असतं, पती ऋण असतं की नाही, समाज ऋण असतं, सगळे ऋण असतात. ऋषी ऋण असतं, देव ऋण असतं. ऋण म्हणजे कर्ज. आपण त्यांना आपले केवढे उपकार केले त्यांनी आपल्याला. मग ऋषी ऋण कसं फेडायचं असतं, ऋषी ऋण फेडायचं असतं त्यांनी दिलेलं त्याच्यावर चिंतन करून. त्यांनी ब्रह्माचं चिंतन करत, तुम्ही ब्रह्मचिंतन करा, तुम्ही ऋषीचं ऋण फेडा. ते ऋण कर्ज काढलं ते फेडायचं असतं. ऋषींचं ऋण तुम्ही कसं फेडणार, ऋषींचं ऋण फेडायचं असतं. अध्यक्षतेच यमिमं माम संवाद मावयो, गीता म्हणते, जो आमच्या संवादाचं अध्ययन करतो, इष्टस्यामिति मे मती, तो माझ्या मनाप्रमाणे करतो असं मी समजतो. 18व्या अध्यायात शेवट आहे, त्यात उपसंहार आहे की नाही. तो मला जे अभिप्रेत आहे ते करतो आहे. मला काय तुम्ही करावं असं वाटतं ते तो करतो आहे. तो खरा माणूस आहे. तो खरा रिअल मॅन इज तो खरा माणूस आहे. तर हे जे मार्ग आहेत, हे मार्ग म्हणजे नुसते मार्ग नाही आहेत आहे की नाही. हा मार्गही ब्रह्ममार्ग आहे, जिथे मार्गही ब्रह्म आहे आणि जिथे पोचतो तोही ब्रह्म आहे. तुम्ही ब्रह्ममार्गावरून जातात, ब्रह्मापाशी जाऊन पोचतात. पुढच्या वेळी ओम निरंजनम नित्यमनंतरूप भक्तानुकंपा ईशावतारं परमेश्वरीत्यं तं रामकृष्णं शिरसानमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री राम कृष्ण।